गौरांगा। तर आजच्या या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आणि विशेष स्वागत आहे हिज ग्रेस हरिभजन प्रभू यांचं। मला वाटतं की जसे शरीरामध्ये रक्तवाहिन्या धावता येत नाही तसं कालपासून आपल्या यात्रेच्या रक्तवाहिन्या थांबल्या होत्या नाही, परंतु हरिभजन प्रभूंच्या आगमनाने आपल्या यात्रेमध्ये जीव नाही किंवा रक्तवाहिन्या चालू झालेल्या आहेत असं मला नक्कीच म्हणावं लागेल नाही। आणि ते आले, त्यांचं ट्रॅव्हलिंग फार होतं, वृंदावनमध्ये यात्रा करून ते बेळगावला गेले, बेळगाववरून हुबळी, हुबळीवरून बँगलोर, बँगलोरवरून कलकत्ता, कलकत्तावरून शेधाम, मायापूर नाही। तर इतका सारा प्रवास त्यांनी आपल्या प्रेमाखातर केलेला आहे। तर आपण त्यांचं स्वागत एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्या धामात करूया। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आज आपण ज्या द्वीपवर बसलेलो आहोत या द्वीपचं नाव आहे गोद्रुम द्वीप। फार महत्त्वाचं द्वीप आहे हे आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी। फार सुंदर कृष्ण लीलेमधली कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कशा प्रकारे एकदा सर्व ब्रजवासी जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे भोजन बनवण्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवण्यामध्ये दंग होते आणि अशा प्रकारचे व्यंजन त्याने बनवलेले की लाडू त्याची गाडी, स्वीट राईस त्याचे मटके भरलेले, भात कितीतरी गाड्या, डाळ कितीतरी मडके, वेगवेगळ्या भाज्या, अशी एक उच्च तयारी सगळ्या ब्रजवासियांची चालली होती। भगवान कृष्णाला माहिती होतं की कशासाठी चाललेली आहे, परंतु भगवंतांना आपल्या भक्ताचा अहंकार नष्ट करायचा होता आणि म्हणून त्यांनी ब्रजवासियांना, नंदबाबांना विचारलं की एवढी सगळी तयारी चाललेली आहे, कशासाठी तयारी चाललेली आहे, कोणाची पूजा करायची आहे? साहजिकच सुरुवातीला नंदबाबाने काही सांगितलं नाही, परंतु भगवान कृष्णाने आग्रह केल्यानंतर नंदबाबाने सांगितलं की आपल्याला इंद्राची पूजा करायची आहे। कारण इंद्र काय करतो? पाऊस देतो आणि त्यामुळे आपली शेती किंवा आपले पीक किंवा आपल्या गाई वासरं यांचं धनधान्य हे सगळं वाढतं आणि म्हणून आपल्याला इंद्राची पूजा करायची आहे। हे ऐकल्यानंतर भगवान कृष्णाने फार सुंदर तत्त्वज्ञान सांगितलं। खरं तर ते तत्त्वज्ञान तितकं परिपूर्ण नाही आहे, परंतु उद्देश काय होता? इंद्राचा अहंकार नष्ट करणे। आणि म्हणून भगवंताने इंद्राची पूजा थांबवली आणि मग ब्रजवासियांनी विचारलं की मग इंद्राची पूजा थांबवून आपल्याला कोणाची पूजा करावी लागेल? तर निश्चितच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आपल्याला गोवर्धनची पूजा करावी लागेल। आणि सगळ्या ब्रजवासियांनी गोवर्धनची दिवस रात्र सुंदर पूजा केली, प्रदक्षिणा केलं, कीर्तन केलं, त्याला नैवेद्य लावला। कृष्णा ग्रंथमध्ये, श्रीमद भागवतमध्ये प्रभुपाद सांगतात की सगळा भोग गिरिराज गोवर्धनने ग्रहण केला आणि मग सगळ्यांना प्रसाद रूपाने तो पुन्हाही केला आणि मग सगळे रात्री पुन्हा गोवर्धनच्या निकट झोपले असताना इंद्राचा जो गर्व आहे तो हरण करण्याची वेळ तिथे आली होती। इंद्राला गर्व झाला आणि म्हणून इंद्राने संवर्तक ढगांना बोलवलं। संवर्तक ढग ते ज्यावेळी या सृष्टीचा विनाश करायचा असतो त्यावेळी संवर्तक ढगांना बोलवलं जातं आणि मग संवर्तक ढग जे आहेत ते आले आणि त्यांनी वृंदावनवरती केवळ ब्रजवासियांना कृष्णाला मारण्यासाठी वृंदावन बुडवून टाकण्याचा निर्णय त्या ढगांनी घेतला। भगवान इंद्रांच्या आज्ञेवर आणि मग इतका भयानक पाऊस झाला, परंतु राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के। जर भगवंताने ठरवलं मारायचं तो कोणी वाचवू शकत नाही आणि जर भगवंताने ठरवलं त्याला वाचवायचं तो कोणी मारू शकत नाही। आणि म्हणून गोवर्धन भगवंताने डाव्या करंगळीच्या डाव्या हातावर 7 दिवस 7 रात्र भगवंताने गोवर्धन धारण केला
आणि मग सगळ्या भक्तांनी जे आहे त्या गोवर्धनमध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या रसांचं आदान प्रदान आपल्या प्रत्येक गोपींशी मातापित्यांशी केलं. आणि 7 दिवस झाल्यानंतर इंद्राच्या लक्षात आलं की आपण काहीतरी मोठी चूक केलेली आहे. आणि मग त्यांनी सुरभी मातेबरोबर जाऊन क्षमा मागितली. खरं तर भगवंतांनी इंद्राला पटकन क्षमा केली. खरं तर काल आपण पाहिलं की भगवंतांनी ब्रह्माजीला लवकर क्षमा केली नाही. ब्रह्माजीने इतकं मोठं कारस्थान केलं नव्हतं. ब्रह्माजीने काय केलं होतं, वासरांना आणि ग्वालबालकांना दूर केलं होतं. परंतु इंद्राने व्रजवासियांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तरी भगवंतांनी इंद्राला पटकन क्षमा केलं, ब्रह्माजींना थोडं उशिरा क्षमा केलं. तर त्याचं कारण आचार्यवृंद लिहितात, कारण ब्रह्माजीने भक्तांना भगवंतापासून दूर केलं होतं आणि इंद्राने गोवर्धन खाली त्या संकटामुळे सगळे भक्त 7 दिवस आणि 7 रात्र भगवंताबरोबर लीला करत होते. म्हणून भगवंतांनी इंद्राला का क्षमा केलं, कारण त्याने सगळ्यांना जवळ आणलेलं आहे. आणि म्हणून महाराज फार सुंदर त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की जर आपली वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आपल्याला करायची असेल आणि जर आपल्याला संस्थेची प्रगती करायची असेल तर स्टे टुगेदर, डान्स टुगेदर, ईट टुगेदर, चॅन्ट टुगेदर, सगळ्यांनी एकत्र येऊन जप करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, वाचन करायचं आहे, एकत्र येऊन. आणि जितकं आपण एकत्र येऊन करू, गुरुच्या इच्छा त्याच्यामध्ये येतील आणि आपोआप ते इच्छा गुरुच्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि फार गरजेचं आहे भक्त समुदायामध्ये एकत्र राहणं. श्रील प्रभुपाद जेवढ्या भौतिक जगाला सोडून निघत होते त्यावेळी तमाल कृष्ण गोस्वामी महाराज यांनी प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद आमच्यासाठी काहीतरी इन्स्ट्रक्शन तुम्ही द्या, आमच्यासाठी काहीतरी आदेश तुम्ही द्या. त्यावेळी प्रभुपादांनी सांगितलं, माझ्या प्रत्येक भक्ताला माझी एकच आज्ञा आहे की प्रत्येकाने एकमेकाशी प्रेमाने राहा. जसं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तसं एकमेकावरती, गुरुबंधू गुरु भगिनीवरती आपण प्रेम करा, हीच माझी इच्छा आहे. आणि प्रभुपाद पुढे म्हटले की इस्कॉन ही संस्था इतकी प्रबळ आहे, इतकी शक्तिशाली आहे की बाहेरून या संस्थेला कोणी फोडू शकणार नाही. संस्था फुटेल तर फक्त आतूनच. आणि म्हणून आपल्याला आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी आणि त्याचबरोबर आपल्या सांघिक प्रगतीसाठी, समुदायाच्या प्रगतीसाठी आपल्याला एकत्र येऊन भक्ती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज सकाळी जपा सेशनमध्ये आम्ही वाट बघत होतो. किती भक्त आले होते जपा सेशनला? हात वरती करा. बाकीचे उद्या पुन्हा 5:15 ते 5:15 पर्यंत प्रभुपाद समाधीवरती आपण 3 दिवस उरलेले इथे आहोत. तर 3 दिवस सकाळी मंगल आरतीला गेला तर अतिउत्तम, पण नाही जमलं तरी जपा 1 तास तरी आपण सगळ्या भक्तांनी एकत्र केला पाहिजे. जे नवीन भक्त आलेले आहेत त्यांनी देखील जपमाळा घ्या आणि जप सुरू करा. कारण सांघिक प्रगती हेच प्रभुपादांना आनंद देणार आहे. तर इंद्राला भगवंतांनी लवकर क्षमा केली, परंतु इंद्राच्या मनामध्ये तो पश्चाताप होता. इंद्र जे आहे त्याच्या मनामध्ये पश्चाताप होता की ही काही चूक होती, ती काही साधारण चूक नव्हती. मी व्रजवासियांना, कृष्णाला अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे माझी चूक क्षमस्व नाही आहे. आणि म्हणून सुरभी मातेला पण घेऊन गेले. पुन्हा इंद्र सुरभी मातेकडे गेले आणि सुरभी मातेला म्हणाले की माझा जो पश्चाताप आहे तो पूर्ण झालेला नाही आहे, मला या पश्चातापाच्या अग्नीतून बाहेर यायचं आहे, मी काय करू? त्यावेळी माता सुरभी, गाय जी सर्व गायींची माता आहे, सुरभी माता, तिला इंद्र घेऊन ज्यावेळी प्रश्न करू लागले त्यावेळी सुरभी माता आणि इंद्र या ठिकाणी आले. सुरभी मातेने सांगितलं, काही चिंता करू नका, तुम्हाला या पश्चातापातून जर बाहेर यायचं असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे.
आपण दोघेही जाऊ आणि तपस्या करू. आणि ते या ठिकाणी आले, गोद्रुम द्वीप. गोद्रुम म्हणजे गो म्हणजे गाय आणि द्रुम म्हणजे बरगद. बरगदला काय म्हणू आपण, वड का पिंपळ? वडाचं झाड, नाही, वडाचं झाड. तर वडाच्या झाडाखाली गोमातेने इंद्राबरोबर तपस्या केली या ठिकाणी. म्हणून या जागेचं नाव आहे सुरभी कुंज. जर आपण नीट श्रवण केलं असेल तर सुरभी कुंज या ठिकाणी माता सुरभी आणि इंद्र एकत्र आले आणि त्यांनी अनेक वर्ष तपस्या केली. अनेक वर्ष त्यांनी भगवंतांच्या नावाचा जप केला. गौरांगाला पुकारलं त्यांनी या ठिकाणी. आणि या ठिकाणी साक्षात गौरांग महाप्रभू नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते ते इथे प्रकट झाले. कारण सुरभी मातेला माहिती होतं भगवंत सचीसूत कलियुगामध्ये येणार आहेत आणि बद्ध जीवांना हरिनाम वितरण करणार आहेत. त्याआधी आपण ते जाऊ. आणि ते इथे आले, त्यांनी तपस्या केली, गौरांगांना प्रसन्न केलं, गौरांग प्रसन्न झाले. फार सुंदर या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंताचं रूप होतं. सुंदर बाला सची दुलाला नाचत श्री हरी कीर्तन में. भगवंताचे सुंदर कुरळे केस होते आणि या कुरळ्या केसामध्ये मुळे भगवंताचं मस्तक आणि भगवंताचं भाल कपाळ अत्यंत शोभायमान दिसत होतं. भगवंताचा वर्ण जो आहे तो गौर वर्ण होता, पीत वर्ण होता. आणि यामुळे प्रत्येक जण त्यांच्याकडे स्वाभाविक आकर्षिलं जात होतं. भगवंतांचे मान, भगवंताचे नाक हे अत्यंत सुडेल बांधा होता भगवंताचा. डोळे कमळाप्रमाणे, म्हणजे भगवंताचे डोळे इथून सुरू झाले होते ते कानापर्यंत इतके टिप्पोरे भगवंताचे डोळे होते, कमळाप्रमाणे सुशोभित. आणि असे भगवंत यांनी दर्शन दिलं इंद्र आणि सुरभी मातेला आणि सांगितलं की चिंता करू नका, तुम्ही जो पश्चाताप केला, तुम्ही जी तपस्या केली त्याने मी प्रसन्न आहे, तुम्हाला नक्कीच कृष्ण प्रेम प्राप्त होईल. आणि गौरांगाचं दर्शन घेतल्यानंतर इंद्रदेव जे आहेत ते त्यांच्या धामाला निघून गेले. परंतु माता सुरभी त्यांच्या धामाला निघून गेली नाही, ती इथेच थांबली आणि इथेच वडांच्या वृक्षाखाली तिने तपस्या केली. आणि म्हणून या द्वीपचं नाव झालेलं आहे श्री गोद्रुम द्वीप. बोलो श्री गोद्रुम द्वीप की. तर अशा प्रकारे हे अत्यंत सौभाग्यशाली द्वीप या ठिकाणी आहे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये 550 वर्षापूर्वी आले होते त्यांनी आणि नित्यानंद प्रभूंनी याच ठिकाणावरून हरिनाम संकीर्तनाचा प्रारंभ केला होता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या द्वीपवरती अनेक लीला, अनेक कथा घडलेल्या आहेत, परंतु त्या आपण पुढच्या टप्प्याच्या प्रवचनामध्ये चर्चा करणार आहोत. परंतु आज आपण इथे एक आपले विशेष आचार्य आहेत ज्यांचं नाव आहे श्रील भक्ती विनोद ठाकूर. त्यांच्या जीवनचरित्राविषयी चर्चा करणार आहोत. कारण यांच्यानंतर आपण श्रील भक्ती विनोद ठाकूर यांच्या घरी जाणार आहोत. भक्ती विनोद ठाकूर यांना 7वे गोस्वामी म्हटले जायचे. कारण चैतन्य महाप्रभूंनी 6 गोस्वामींना आज्ञा दिली होती. त्यांनी सांगितलं होतं कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम सेवा प्रवर्तन लुप्त तीर्थ उद्धार वैराग्य शिक्षण. 6 गोस्वामींना आज्ञा केली होती कृष्ण भक्ती, तुम्ही कृष्ण भक्तीचा प्रचार करा, कृष्ण भक्ती कृष्ण प्रेमाचा प्रचार करा आणि कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम सेवा प्रवर्तन, त्या मंदिरांमध्ये लोकांना सेवा उपलब्ध करा, लुप्त तीर्थ उद्धार, जे तीर्थ हरवलेले आहेत त्यांना उजागर करा आणि लोकांना वैराग्याचं शिक्षण द्या. आणि हेच कार्य श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी आपल्या जवळजवळ
100 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. भक्तिविनोद ठाकूर फार सुंदर राधानाथ महाराज त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगत होते की बऱ्याच वेळा आपण असं गृहीत धरतो की भक्ती ही या कपड्यांवरती आधारित आहे. जर कोणी संन्यासी असेल, कोणी ब्रह्मचारी असेल तर तो उत्तम कोटीचा भक्त, आणि जो ग्रस्त आहे किंवा स्त्री आहे, अबाल आहे ते साधारण भक्त. महाराज म्हणतात नाही. महाराज म्हणाले की वास्तविकता भक्ती ही त्यांच्या हृदयातून परिपूर्ण होते. आपल्या हृदयामध्ये जितका तीव्रतेचा भाव आहे भगवंतांना प्राप्त करण्याचा, मग तो कोणत्याही वर्णामध्ये असो, कोणत्याही आश्रमामध्ये असो, फरक पडत नाही, अंतर पडत नाही. फक्त आपली तीव्रता, आपली तळमळ किती आहे, ही ज्याची तळमळ, ज्याची तीव्रता जास्त आहे, नक्कीच भगवंत त्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं उत्तम उदाहरण आहे श्रील भक्तिविनोद ठाकूर. भक्तिविनोद ठाकूर यांना 14 मुले होती. आपल्यापैकी किती लोकांना आहेत 14 मुलं? 12, 10, 8 तरी 6 नाही, 5, 4 नाही. महत्वाचं आहे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये विशेषतः गृहस्थ आश्रमामध्ये कारण देतो आणि पोस्टपोनिंग मेंटॅलिटी राहते की करूया, बघूया, होईलच, करायचंच आहे. नाही, 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. एक आपण रिझनिंग देतो, कारण देतो, याच्यामुळे नाही उठलो, त्याच्यामुळे नाही झालं, तसं नाही झालं. आणि दुसरं पोस्टपोनिंग मेंटॅलिटी, अजून यात्रेचे 5 दिवस आहेत, उद्या परवा जाऊ मंगल आरतीला. नाही, महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितले की भक्तिविनोद ठाकूर हे आपल्याला शिकवत आहेत विशेषतः गृहस्थ आश्रमामध्ये राहून की कशा प्रकारे आपण पोस्टपोनिंग मेंटॅलिटी, जी पुढे ढकलण्याची वृत्ती आहे भक्ती कार्य, आणि त्याचबरोबर जी कारणे देण्याची वृत्ती आहे ती कशी आपल्या आचरणाद्वारे टाळू शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण आहे श्रील भक्तिविनोद ठाकूर. फार महत्त्वाचं आहे. भक्तिविनोद ठाकूर हे गंभीर, प्रामाणिक आणि त्याचबरोबर कोणताही वैयक्तिक हेतू त्यांचा भक्तिमय जीवनामध्ये नव्हता. म्हणून त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण या कथेला सुरुवात करूया. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे, नमो भक्ती विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ती स्वरूपाय रूपाणुगवरायते. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपाणुगवरायते. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपाणुगवरायते. या श्लोकामध्ये सच्चिदानंद हा शब्द आलेला आहे. ही प्रणेती आहे भक्तिविनोद ठाकूर यांची. तर सच्चिदानंद शब्द का म्हटलेला आहे भक्तिविनोद ठाकूरांना, की ज्या प्रकारे एखाद्या अग्नीमध्ये एखादा लोखंडाचा तुकडा घातला तर तो अग्नीचा प्रभाव त्या लोखंडाच्या तुकड्यावर होतो, लोखंडाचा तुकडा देखील काय होतो, गरम होतो, अग्नीचा प्रभाव होतो. त्याच प्रकारे ज्यावेळी हा आत्मा भगवंताच्या निस्वार्थ भक्तीमध्ये लागतो,
भगवंताच्या परम भक्तीमध्ये लागतो, ज्यावेळी व्यक्ती भजनामध्ये लागतो, त्या भजनाच्या प्रभावाने आत्मा तर प्रभावित होतोच, परंतु हे बाह्य शरीर जे पंचतत्वाने बनवलेलं आहे, जे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवणार आहे, हे शरीर देखील आपलं दिव्य होऊन जातं. असंच साधना भक्तीद्वारे भक्तिविनोद ठाकूरांचं शरीर देखील सच्चिदानंद झालं होतं आणि म्हणून त्यांना हे सच्चिदानंद म्हटलेलं आहे. खरं तर भक्तिविनोद ठाकूर हे कोण आहेत हे आधी आपण जाणलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये वैकुंठ लोक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या वैकुंठ लोकामध्ये भगवंत अष्टप्रहरी लीला करत असतात. दिव्य ज्याला गोलोक वृंदावन आपण म्हणतो, या गोलोक वृंदावनमध्ये भगवंत नित्य नवमान लीला करत असतात. या लीला करण्याच्या 3 प्रमुख स्थळी आहेत. याच्यामध्ये पहिली स्थळी आहे जिला म्हटलं जातं कुंज, दुसरं म्हटलं जातं निकुंज आणि तिसरं म्हटलं जातं निवृत्त कुंज. तर कुंज म्हणजे काय की ज्या ठिकाणी भगवंताचे सखा गोप गोपी एकत्र येऊन भगवंतांच्या लीलेमध्ये समरस होतात, भगवंत त्यांच्याशी लीलांचं आदान प्रदान करतात, त्यांना म्हटलेलं आहे कुंज. ज्या ठिकाणी छोटी वनं असतात, कुंज वनं असतात, हे जंगल असतं, या ठिकाणी भगवंत आपल्या भक्तांबरोबर लीला करतात, गोप गोपी सगळे असतात. निकुंज हे त्याच्यापेक्षाही थोडं सर्वश्रेष्ठ आहे. निकुंजामध्ये काय होतं, फक्त भगवंताच्या सखी अष्टसखी ज्या आहेत त्या भगवंताबरोबर लीला करत असतात. निकुंजामध्ये निकुंज योनो रती केली सिद्ध आहे, सकाळी मंगलारतीमध्ये गातो, तिथे अष्टसखी भगवंताबरोबर नित्य लीला करत असतात. आणि तिसरं आहे निवृत्त कुंज. या निवृत्त कुंजामध्ये भगवंत जे आहेत ते अनेक भक्तांबरोबर, विशेषतः गोपी आणि मंजिरी बरोबर रासलीला करतात, ते आहे निवृत्त कुंज. आणि या कुंजामध्ये प्रत्येक गोपी तिचा तोच उद्देश असतो की मला भगवंतांना माझ्या कार्याद्वारे आनंद द्यायचा आहे. आणि या निवृत्त कुंजामध्ये भगवंताबरोबर ज्या मंजिरी नृत्य करत असतात, आता भगवंत या निवृत्त कुंजामध्ये किती वेळ घालवतात, तर ब्रह्माजीचा अख्खा 1 दिवस. खरं तर ती एक रात्र आहे, परंतु वृंदावनमध्ये जी रासलीला सुरू होते त्यावेळी अख्खा ब्रह्माजीचा 1 दिवस भगवंत या निवृत्त कुंजामध्ये लीला करत असतात. आणि लीला करत असताना ज्यावेळी रासलीला संपते त्यावेळी सगळ्या मंजिरी आणि गोपी भगवंतांना म्हणतात, झाली संपली रात्र, ब्रह्माजीचा अख्खा 1 दिवस झालेला आहे. कारण प्रत्येक गोपीची इच्छा आहे भगवंतांना आनंद देण्याची. श्रील प्रभुपाद ग्रंथांमध्ये लिहितात की भक्ती या शब्दाचा अर्थ काय. भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. नीट लक्षात घ्या, आध्यात्मिक जीवनामध्ये जाऊन आपल्याला तिथे भगवंताची सेवा करायची आहे, भगवंतांना सजवायचं आहे, भगवंतासाठी भोग बनवायचं आहे, भगवंतासाठी नैवेद्य बनवायचं आहे, सेवा. म्हणून भक्तीचा अर्थ दुसरा काही होत नाही, भगवंताची प्रेममयी सेवा. आणि या सगळ्या गोपी भगवंतासाठी दिवस रात्र कार्य करत आहेत. आणि मग आध्यात्मिक जगत गोलोक वृंदावनमध्ये शाश्वत राधाकुंड आहे. आणि हे राधाकुंडाच्या काठावरती ललिता सखी जी गोपी आहे, या गोपीचं वन आहे. आणि या वनाचं नाव आहे स्वानंद सुखद कुंज. या वनाचं नाव काय, स्वानंद सुखद कुंज हे या वनाचं नाव आहे. आणि या वनामध्ये ज्या गोपी असतात त्या भगवंतासाठी फुलं लावलेली असतात. बरं, डायरेक्ट गोपी सेवा करत नाही, त्या गोपींना मदत करण्यासाठी मंजिरी असतात. तर त्या मंजिरीमध्ये अष्टसखीची जी सर्वात जवळची मंजिरी आहे तिचं नाव आहे कमल मंजिरी. आणि ही कमल मंजिरी या भौतिक जगामध्ये येते, त्यावेळी तिचं नाव होतं श्रील भक्ती विनोद ठाकूर.
तर म्हणून भक्तिविनोद ठाकूर हे कोणी साधारण नाही, म्हणून त्यांना सातवे गोस्वामी म्हटलेलं आहे. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनीच भविष्यवाणी केली होती की एक दिवस असा येईल 1896 मध्ये प्रभुपादांच्या जन्मवर्षी, की असा एक दिवस येईल की या मायापूरमध्ये, या नवद्वीपमध्ये पूर्ण जगभरामधून जर्मन, फ्रेंच, इटालियन, नाही काल मी कोणाशी तरी माताजींच्या मुलीशी फ्रान्समध्ये, नाही ती इस्कॉन मंदिरामध्ये गेली होती, तिथून मला दाखवत होती भाऊजी हे मंदिर आहे, हे मंदिर आहे. तर फ्रान्स, इटालियन, जर्मन, अमेरिकन सगळे या भूमीवर येतील, नवद्वीप भूमीवर येतील आणि जय सच्चिनंदन गौरहरी या नामामध्ये रममाण होतील आणि भगवंताच्या दिव्य नामाचं उच्चारण करतील. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. कृष्ण नाम सुधारस करिए पान, जुड़ाय भक्ति विनोद ठाकुर परान. नाम बिनु किछु नाही 14 भुवन माझे. भक्ती विनोद ठाकूर सुंदर या भजनामध्ये लिहितात आपल्यासाठी की या 14 भुवनामध्ये नामाशिवाय दुसरं कोणी नाही. आणि जो कोणी जीवात्मा भगवंताचं नाव उच्चारण करतो, भक्ती विनोद ठाकूर सांगतात ते माझं प्राणधन आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील भक्ती विनोद ठाकूर यांनी एक सुंदर भविष्यवाणी केलेली आहे आणि ही भविष्यवाणी सत्य होत आहे याची प्रचिती याच देही, याच डोळा आपण बघत आहोत. काय प्रतिज्ञा केली भक्ती विनोद ठाकूरांनी? येई अद्भुत मंदिर येई हैल प्रकाश, गौरांगीर नित्य सेवा हैला विकास. याच ठिकाणी भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितलं की जालंगी नदीच्या तटावरती एक दिव्य मंदिर असलं पाहिजे, अद्भुत मंदिर असलं पाहिजे की जे जवळजवळ 1000 वर्ष कलियुगामध्ये काय करेल, गौरांगाच्या नावाचा प्रचार करेल आणि गौरांगाची सेवा करेल. असं अद्भुत मंदिर या जालंगीच्या तटावरती झालं पाहिजे आणि आज आपण ते मंदिर बघत आहोत. आपण पाहिलं मंदिर, हे दिव्य मंदिर जालंगीच्या काठावर जे निर्माण होत आहे, श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या वर्तमान शिष्यांच्या द्वारे मेहनतीतून ते मंदिर, ही कोणाची भविष्यवाणी आहे? श्रील भक्ती विनोद ठाकूरांची भविष्यवाणी आहे. आणि म्हणून श्रील भक्ती विनोद ठाकूरांचं जीवन हे आपल्या प्रत्येक साधकाला एक इन्स्पिरेशन देणार आहे. भक्ती विनोद ठाकूरांचं जीवन त्यांचं तर वर्णनीय आहेच, परंतु किती आदर्शमय आहे. म्हणून भक्ती विनोद ठाकूरांचा एक दिवस त्यांचा कसा जात होता, प्रत्येक दिवसांचा त्यांचा टाइम टेबल काय होतं. नाही, मी बऱ्याच लोकांना सांगतो तुमचं टाइम टेबल बनवा, नाही, पण लोक कलियुगाचा प्रभाव आहे. भक्ती विनोद ठाकूरांचं टाइम टेबल आहे का? मग आपण पोस्टपोन करू शकतो का, कारण देऊ शकतो का, हे नाही झालं प्रभूजी, तसं नाही झालं प्रभूजी. नाही, पहिलं संध्याकाळी 7:30 ते 10:30 ते विश्राम करत संध्याकाळी. आणि मेडिकल सायन्सने देखील हे प्रूफ केलेलं आहे, जो कोणी यावेळी झोपतो संध्याकाळी 7 ते 10, 10:30, 11पर्यंत, त्याला 8 तास झोपेचं फळ प्राप्त होतं. म्हणून भक्ती विनोद ठाकूर संध्याकाळी 7:30 ते 10:30पर्यंत रेस्ट करायचे. मग 10:30 नंतर 10:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ते लिखाण करीत. भक्ती विनोद ठाकूरांनी आपल्या आयुष्यामध्ये 100पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. 1-2 नाही, 100 ग्रंथ. इतकंच नव्हे, सकाळी 4 वाजेपर्यंत ते ग्रंथ लिहित
4 वाजल्यानंतर 4:30पर्यंत ते थोडी रेस्ट करत, तर रात्रभर लिखाण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. त्यानंतर 4:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ते भगवंताच्या नावाचा जप करत हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ते जप करत 7:30ला त्यांचा जप झाल्यानंतर, मग 7 वाजता त्यांचा जप झाल्यानंतर 7 ते 7:30 आता भक्तिविनोद ठाकूर हे मॅजिस्ट्रेट होते, एक जज होते. इंग्रजांनी त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्या घरासमोर, मला माहिती नाही आजही पटरी आहे की नाही, परंतु आजही त्यांच्यासमोर ट्रॅक आहे रेल्वेचा, कारण त्यांना वेळ मिळत नव्हता. इतकी ओळख त्यांची होती, इतकी प्रसिद्धी त्यांची होती, ते रोज 7 ते 7:30 पत्रव्यवहार करत. त्यानंतर 7:30 ते 9 वाजेपर्यंत ते लोकांना भेटत असत. बऱ्याच चर्चा होत असत, नामहट्ट प्रोग्रामच्या चर्चा होत असत. लोकांना काही इंग्रज अधिकारी त्यांना भेटायला येत असत, काही फिलॉसॉफर त्यांना भेटायला येत असत. त्यांच्याशी 7:30 ते 9 वाजेपर्यंत ते चर्चा करत. 9 ते 10 स्नान करत, त्यानंतर ते लंच करत. लंचमध्ये देखील त्यांचा आहार दिलेला आहे 2 ते 3 चपाती, दूध, केळी, थोडीशी डाळ, हा त्यांचा नित्य आहार होता. 10 वाजता ते बाहेर येऊन उभे राहत, त्यांना नेण्यासाठी ट्रेन यायची. 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते त्यांचं दिलेलं कार्य ते कंप्लीट करत असत. त्यांचं एक जीवनचरित्र आहे, स्वलिखित जीवनी. त्यांचे 14 पुत्रांपैकी एक पुत्र ललित प्रसाद, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमची जीवन लिहा, तुम्ही तुमचं जीवनचरित्र लिहा, म्हणून स्वलिखित जीवनी ही त्यांनी लिहिलेली आहे. त्या लिहिलेमध्ये, त्या लिखाणामध्ये ते सांगतात की 100 इंग्रज अधिकारी, नीट लक्षात घ्या, 100 इंग्रज अधिकारी महिनाभर जितकं कार्य करत होते, श्रील भक्तिविनोद ठाकूर एका दिवसात तितकं कार्य करत होते. जे इंग्रजांना डिसिजन घेण्यासाठी 2-2 दिवस कमीत कमी लागायचे, ते डिसिजन भक्तिविनोद ठाकूर सहज 2 मिनिटात घेत, कारण त्यांची शुद्धता, त्यांची साधना. म्हणून जोपर्यंत आपण साधना करत नाही, शुद्धता आपल्यामध्ये येत नाही, तोपर्यंत डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय घेण्याची क्षमता होत नाही. आणि म्हणून साधना आपण केली पाहिजे. त्यानंतर 10 ते 5 सेवा झाली की 5 ते 7 ते पुन्हा नवद्वीपमध्ये येत, गोद्रुम द्वीपमध्ये येत, आणि 5 ते 7 त्यांनी नामहट्ट प्रोग्राम सुरू केले होते. कारण भक्तिविनोद ठाकूरांचं जर आपण जीवनचरित्र वाचलं तर त्यांनी त्यात कुराण आणि बायबलचा देखील त्यांची एक बहीण होती जिचं नाव येईल हेमलता. त्या बहिणीचं ज्यावेळी देहवासन झालं त्यावेळी त्यांना आत्मपरीक्षणाची गरज पडली, आणि आत्मपरीक्षण ते करत असताना त्यांनी कुराण आणि बायबलाचा देखील अभ्यास केला. आणि बायबलाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रिचिंग थिअरी त्यांनी पाहिली की कशा प्रकारे ख्रिश्चन प्रिस्ट प्रचार करतात. ते आधी 1, मग ते 2 लोकांना प्रचार करतात, त्यांना लीडर बनवतात, ते खालच्या 4 लोकांना प्रचार करतात, ते खालच्या 4 लोकांना, ही सिस्टम त्यांच्या लक्षात आली. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी 500 नामहट्ट प्रोग्राम सुरू केले होते एकदा भक्तिविनोद ठाकूरांनी. आम्हाला एक सांभाळता नाकी लोक येतात नाही, तर प्लॅनिंग नाही, सिस्टम नाही. भक्तिविनोद ठाकूर शिकवतात कशा प्रकारे सिस्टम असली पाहिजे. 7 वाजेपर्यंत ते जे आहेत ते सगळ्यांना जे काही नामहट्ट प्रोग्राम त्याचे निर्णय घेत, कधी कधी जाऊन प्रचार करत, 7 वाजता आल्यानंतर पुन्हा ते रात्री थोडंसं भोजन करत, आणि 7:30 वाजता ते रेस्ट करत. हे होतं श्रील भक्तिविनोद ठाकूरांचं डेली शेड्यूल. श्रील भक्तिविनोद ठाकूर की. तर अशा प्रकारे श्रील भक्तिविनोद ठाकूरांचा जन्म जो आहे 2 सप्टेंबर 1938 साली उलाग्राम, कलकत्त्यापासून काही अंतरावरती उलाग्राम हे गाव आहे, या ग्रामामध्ये झाला.
त्यांच्या वडिलांचं नाव आनंदचंद्र आणि आईचं नाव जगत मोहिनी देवीदासी. तर स्वलिखित जीवनीमध्ये ते लिहितात त्यांच्या वडिलांविषयी की माझे जे वडील होते ते सुरुवातीपासून प्रामाणिक, उदारमतवादी, ऐश्वर्य परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला होता. सांगितलं तर आनंदचंद्राचे जे वडील होते वल्लभाचार्य हे एक श्रीमंत जमीनदार होते, जवळजवळ राजा इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती आणि ऐश्वर्यवान होते. त्यांच्या आईविषयी लिहिताना ते म्हणतात ती अत्यंत शांत स्वभावाची होती, मनमिळाऊ होती आणि मुलांवरती प्रामाणिक प्रेम करणारी ती स्त्री होती. आणि अशा प्रकारे आनंद दत्त आणि त्यांची पत्नी यांना 6 अपत्य होती. 6 अपत्यामध्ये पहिलं अपत्य होतं अभयकाली, दुसरं अपत्य होते काली प्रसन्न, तिसरे अपत्य होते केदारनाथ दत्त, ज्यांना आपण भक्तिविनोद ठाकूर म्हणत आहोत. त्यांचं पहिलं नाव आहे केदारनाथ दत्त. त्यानंतर त्यांना बहीण होती, तिचं नाव होतं हेमलता. आणि त्यानंतर त्यांना 2 अजून बंधू झाले, त्यातमध्ये एकाचं नाव होतं हरिदास आणि दुसऱ्याचं नाव होतं गौरीदास. अशी 6 अपत्य त्यांना झाली. त्यांचे जे आजोबा होते वल्लभाचार्य हे अत्यंत तांत्रिक होते. तांत्रिक म्हणजे योगसिद्धी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र उच्चारण करून वशीभूत करणं ही त्यांना विद्या अवगत होती. आणि म्हणून ज्यावेळी केदारनाथांचा जन्म झाला त्यावेळी त्यांनी त्यांची भविष्यवाणी केली होती की हा मुलगा 27व्या वर्षानंतर जगामध्ये ओळखला जाईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आणि मग या जगात तो विख्यात होईल. मग 1938 साली जन्म झालेल्या केदार दत्तांच्या वयाच्या 5व्या वर्षी 1943 साली इंग्रजी शाळेमध्ये त्यांना घालण्यात आलं. खरं तर त्यांचे मातापिता त्यासाठी तयार नव्हते, परंतु मुख्याध्यापकाने त्यांची तल्लख बुद्धी पाहिली आणि त्यांना सांगितलं की यांना इंग्रजी शाळेमध्येच घाला. आणि वयाच्या 5व्या वर्षी ते उलाग्राम इथे इंग्रजी शाळेमध्ये जाऊ लागले. परंतु त्यांची इतकी तल्लख बुद्धी आणि अध्यात्मामध्ये इतकी त्यांची रुची, रामायण, महाभारत, गीता, भागवत त्यांना मिळालेली नव्हतं तोपर्यंत. ही इतकं अध्ययन केलं आणि त्यांच्या मनामध्ये इतकी जिज्ञासा होती. सगळ्यात त्यांना आवडायचं महाभारत. महाभारत अतीव प्रिय. आणि या महाभारतामध्ये भीमाचं कॅरेक्टर त्यांना अतिशय आवडायचं आणि भीमाच्या कॅरेक्टरविषयी ते तासनतास बोलायचे. त्यांच्या या तल्लख बुद्धीमुळे 1845 वयाच्या 7व्या वर्षी त्यांना कृष्णनगरमध्ये इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचा विचार करण्यात आला आणि त्यांना इंग्रजी शाळेमध्ये घातलं. परंतु त्याचवेळी कॉलराची भयानक साथ आली आणि त्या भयानक साथीमध्ये त्यांचे 3 बंधू यांचं देहवासन झालं. जे मोठे बंधू होते त्यांचा आधीच देहवासन झालं होतं, कालीप्रसाद. आणि दुसरे जे 3 बंधू होते त्यांचं देखील कॉलरामुळे लवकरच मृत्यू झाला. आणि आता ते फक्त उरले त्यांचे आई, कारण वडील आनंद दत्त यांचंही देहावासन त्या कालामध्ये झालेलं आहे. आणि मग त्यांना 2 अपत्य म्हणजे त्यांची आई आणि केदारनाथ दत्त आणि हेमलता असे केवळ 3 जण त्या परिवारामध्ये उरले. त्यामुळे त्यांच्या पालनाचा जो भार आहे तो त्यांच्या आजोबाने स्वीकारला. जे तांत्रिक होते, ऐश्वर्यवान होते, ते त्यांच्याबरोबर राहू लागले. परंतु तांत्रिक विधीमुळे ते देखील लवकरच आजारी पडले आणि वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे जवळजवळ 1947 मध्ये त्यांचे आजोबा हे एकांतात राहत. आणि आजोबांनी एक दिव्य त्यांनी पाहिलं स्वतः केदारनाथ दत्ताने की माझ्या आजोबांची कवठी फुटली, ठप करणं आवाज झाला. त्यांनी पाहिलं की कुठे काही पडलं नाही आणि त्यांनी पाहिलं की ब्रह्मरंध्र फुटलेलं आहे आणि या ब्रह्मरंध्रातून आत्मा निघून जात आहे, हे केदार दत्तने पाहिलं. आणि बऱ्याच वेळा तांत्रिक चर्चा करत असताना
केदार दत्त यांनी बऱ्याच वेळा जेव्हा विचारणा केली त्यावेळी त्यांच्यावर आजोबांनी सांगितलं होतं की या भूत पिशाच या सगळ्यांमधून जर आपल्याला कोणी वाचवणार असेल तर ते आहे रामाचं नाव. आणि म्हणून केदारनाथ दत्तांची रामाच्या नावावरती जे आहे अतूट श्रद्धा वाढली होती. त्याचबरोबर वचस्पती महाशय हे देखील एक आनंद दत्तचे मित्र होते. त्यांनी देखील भक्तिविनोद ठाकूरांना राम नाम घेण्याविषयी विनंती केली होती. राम नावाचा आश्रय घेण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं. आणि मग पुढे त्यांचे वडील गेल्यानंतर मग त्यांच्या आईला फार काळजी वाटू लागली आणि म्हणून 1850 साली वयाच्या 12व्या वर्षी केदारनाथ दत्त यांचा विवाह ठरला आणि त्यांचा विवाह झाला श्याममणी माताजी ज्यांचं वय अवघं 7 वर्ष होतं त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि विवाहानंतर तर भक्तिविनोद ठाकूर केदारनाथ दत्त इतकं ऐश्वर्य त्यावेळी त्यांच्याकडे होतं की त्यावेळी 1850 साली 2000 रुपये विवाहामध्ये त्यांच्या पालकांनी खर्च केला होता. इतके ऐश्वर्यवान होते. परंतु आजोबा गेले आणि एक उतरती काळा त्यांच्या घराला लागली आणि म्हणून त्यांनी घराची जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारून हिंदू चॅरिटेबल ट्रस्ट इन्स्टिट्यूट ट्रस्ट याच्यामध्ये 15 रुपया पगारावरती त्यांनी आपली नोकरी सुरू केली. आणि जशी नोकरी लागली आता चांगले दिवस आपल्या परिवाराला येणार असं वाटत असताना त्यांची एकुलती एक बहीण हेमलता हिचा देखील मृत्यू झालेला आहे. पुढे जास्तीत जास्त चांगलं अध्ययन करत अनेक ग्रंथांचं अध्ययन करत अनेक परीक्षा देत 1860 साली म्हणजे जवळजवळ वय वर्ष 20 वर्ष जेव्हा त्यांचं वय झालं 20-22 वर्ष त्यांनी चांगल्या पगाराची म्हणजे जवळजवळ 45 रुपये पगाराची नोकरी त्यांना मिळाली. आणि त्याच वेळी त्यांनी विचार केला की आता मला गृहस्थ आश्रमाचं नीट पालन केलं पाहिजे म्हणून त्यांनी पहिल्या अपत्याला जन्म दिला. आणि ते श्याममणी माताजी यांनी जन्म दिल्यानंतर हा जो प्रथम पुत्र आहे त्याचं नाव ठेवलं अन्नदा दत्त. अन्नदा दत्त हा 10 महिन्याचा बालक ज्यावेळी झाला त्यावेळी श्याममणी माताजींचा देहवासन झालं. त्यांना देखील काळाने हिरावून घेतलं. त्यामुळे आता या बालकाची जबाबदारी अजून कोणावर सोडवावी म्हणून त्यांचा विवाह झाला ललिता माता ज्या पुढे भागवती देवी म्हणून त्यांचं नामकरण झालं. आणि ज्या भागवती देवींना पुढच्या काळामध्ये जवळजवळ 13 पुत्र मुलं आणि मुली असे 13 मुलं त्यांना झालेली आहेत. 1962 ते 1965 सालामध्ये भद्रक हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. आणि याच वेळी शिक्षक झाल्यामुळे त्यांना अभ्यासाची तर गोडी होतीच परंतु भरपूर वेळ मिळाला. आणि या कालावधीमध्येच त्यांनी कुराण बायबल अनेक ग्रंथांचा अभ्यास देखील त्यांनी केला. आणि अशा प्रकारे त्यांनी अध्ययनावरती आत्मसाक्षात्काराचं परीक्षण त्यांनी सुरू केलं की माझे इतके बंधू गेले माता जवळजवळ जाण्याच्या तयारीमध्ये आहे माझे वडील गेले इतकं दुःख आमच्या परिवारावर आढळलं तर याच्यातून आत्मपरीक्षण मला करायचं आहे म्हणून आत्मपरीक्षणासाठी अत्रत्र अनेक ग्रंथ वाचले. त्यांची इच्छा होती चैतन्य चरितामृत आणि भागवतम श्रवण करण्याची परंतु हे दोन्ही ग्रंथ त्यावेळी उपलब्ध नव्हते. चैतन्य चरितामृत प्राप्त करण्यासाठी त्यांना 8 वर्ष वाट बघावी लागली. बघा आचार्यांना चैतन्य चरितामृत आपण अजूनही पान उघडले की नाही माहिती नाही चरितामृताचं नाही अध्ययन केलं पाहिजे. भक्तिविनोद ठाकूर 8 वर्ष वाट बघत होते आणि मग भविष्यामध्ये त्यांना अजून चांगल्या बिहारमध्ये सारन जिल्ह्यामध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना जॉब मिळाला. अशा मोठ्या पदव्या त्यांना मिळत गेल्या आणि या पदवीमुळे इंग्रजांचं लक्ष त्यांच्यावर गेलं. बिहारमध्ये काम करत असताना त्यांची चलाक बुद्धी आणि त्यांचा निर्णय घेण्याची क्षमता ते त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट तर होते परंतु कलेक्टर देखील त्याचाही भार त्यांना तिथे
द्यावा लागला किंवा तो त्यांनी घेतला आणि म्हणून कमी वेळात इंग्रजांच्या लक्षामध्ये ते आले. त्यांची आध्यात्मिक बुद्धी त्यानंतर भौतिक बुद्धी यांचा पगडा इंग्रजांवरती बसला आणि 1900 जवळजवळ 28 वयाच्या असताना भक्तिविनोद ठाकूरांना चैतन्य चरितामृत प्राप्त झाले आणि चैतन्य चरितामृतवरती त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. आणि मग अभ्यास केल्यानंतर जसं त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की वयाच्या 27 वर्षानंतर तुला जग ओळखायला लागेल. स्वलिखित जीवनीमध्ये भक्तिविनोद ठाकूर लागतात मूर्छित कशाया. ज्यावेळी एखादा साधक आहे तो जरी दिव्य भक्त असेल तरी भगवंत त्याला एक आवरणात्मक काही काळ आवरणात्मक किंवा मूर्छित अवस्थेमध्ये त्याला ठेवतात. त्याला त्याच्या शक्तीचा उजागर होऊ देत नाहीत. का? कारण सर्वसामान्य लोकांना कळावं हे सर्वसामान्यच आहे. जसं स्वामी प्रभुपाद हे ग्रस्त साधारण ग्रस्त होते. कोणाला वाटलं नाही की हे काहीतरी दिव्य असं कार्य करू शकतात. परंतु ज्यावेळी भगवंताने त्यांच्यावरलं आवरण काढलं त्यावेळी ते अद्भुत कार्य करू लागले आणि सर्वसामान्य देखील त्यांना आदर देऊ लागले. त्याच प्रकारे भक्तिविनोद ठाकूर जे आहेत त्यांनी वयाच्या 28 वर्षानंतर चैतन्य चरितामृतचा अभ्यास केला आणि स्वलिखित जीवनीमध्ये ते लिहितात की चैतन्य महाप्रभूंच्या या जीवनचरित्रातून मला एक गोष्ट कळाली की चैतन्य महाप्रभू उच्च प्रेमाचा रस देण्यासाठी या भौतिक जगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि केवळ उच्च प्रेमाचा रस म्हणजे काय की विप्रलंब भाव जो भक्तीमध्ये सर्वोच्च भाव आहे. विप्रलंब भाव विरह भगवंताप्रती विरह अनुभवणे हा भाव चैतन्य चरितामृतमध्ये दिलेला आहे. आणि हा भाव आता भक्तिविनोद ठाकूर केदारनाथ दत्त यांनी स्वीकार केला. आणि मग वैष्णव धर्मावरील जो विश्वास आहे जी श्रद्धा आहे त्यांची विकसित होऊ लागली आणि वैष्णव धर्माप्रती श्रद्धा वाढू लागली आणि वैष्णव धर्म आता वाढवण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. चैतन्य चरितामृतमधल्या अनेक शिकवणीमध्ये त्यांना इतका स्वारस्य झाला की त्यांनी या वैष्णव संप्रदायाची सेवा करण्याचं ठरवलं. आणि आश्चर्य म्हणजे भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांची बदली जगन्नाथपुरीमध्ये झाली 1870 मध्ये. वयाच्या 32व्या वर्षी त्यांची बदली जगन्नाथपुरीमध्ये झाली आणि जगन्नाथपुरीमध्ये त्यांना तीर्थक्षेत्र कायदा इंग्रजांनी काय नियम दिला तीर्थक्षेत्रामध्ये काय कायदा असावा आणि तिथली सुव्यवस्था कशी असावी. कारण त्यावेळीपर्यंत सर्व मंदिरांमध्ये केवळ कुत्रे आणि मांजर आणि कधी कधी डुक्कर देखील प्रवास करत. हे बघितल्यानंतर केदारनाथ दत्त यांना दुःख झालं आणि त्यांनी मग कायदा व्यवस्था काढली सुव्यवस्था काढली. आणि ज्यावेळी त्यांनी पाहिलं की जगन्नाथ मंदिरामध्ये प्रत्येक जण काही व्यवस्था ठीक नाही त्यावेळी त्यांनी भागवत संघ प्रस्थापित केला. जर आपण जगन्नाथपुरीमध्ये गेलात तर तिथे छोटे छोटे व्यासासन किंवा छोटे छोटे जागा आढळतात. तर त्यांनी नियम बनवला की इथे प्रत्येक जागेवरती दिवस रात्र पंडा किंवा भागवत कथाकार कथा करतील. आणि त्यांनी 8 भागवत संघ 8 की 12 माझ्या लक्षात येत नाही आहे परंतु भागवत संघ प्रस्थापित केले जिथे दिवस रात्र मंदिरामध्ये भगवंताच्या कथा होती. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी सांगितलं की मी सुद्धा तिथे जाऊन काय करेन कथा करेन. आणि भक्तिविनोद ठाकूर आपल्या डेली शेड्यूलमधून तिथे जाऊन काय करत कथा करीत. हे होते गृहस्थ. आणि मग जगन्नाथपुरीमध्येच असताना असामान्य कार्य त्यांनी केलं. 1870 मध्ये ज्यावेळी ते शिफ्ट झाले त्यावेळी त्यांना पहिली मुलगी झाली राधिका. त्यानंतर 1872 मध्ये कमल हा मुलगा झाला. तर अशा प्रकारे त्यांची अपत्ये वाढू लागले. जगन्नाथपुरीमध्ये असताना त्यांनी अनेक संप्रदाय पाहिले. कसे लोक दुर्गेची पूजा करतायत कसे लोक बली देत आहेत मांसाहारामध्ये लागलेले आहेत कशा प्रकारे कलियुगाचा प्रभाव वाढतो. आणि वेगवेगळे संप्रदाय नास्तिक मायावाद निराकारवाद आवला बावला सहजिया. सहजिया म्हणजे की मी भगवंताच्या धामामध्ये गोपी आहे म्हणून गोपीसारखं नृत्य करायचं.
असे अनेक संप्रदाय आल्यानंतर केदारनाथ दत्त भक्तिविनोद ठाकूरांना दया आली आणि त्यांनी जगन्नाथजींना प्रार्थना केली, हे जगन्नाथ, या अपसंप्रदायामधून वैष्णव संप्रदायाला जर वर आणायचं असेल तर मला तुमचा एक अंश माझ्या पोटी द्या. आणि मग त्यांनी ती प्रार्थना इतक्या तीव्र भावनेने केली आणि यातूनच 1874 साली एक दिव्य पुत्र त्यांना प्राप्त झाले, रे ऑफ विष्णू, भगवान विष्णूचे अंश, आणि त्यांचं नाव झालं विमल प्रसाद. आणि हेच पुढे विमल प्रसाद झाले श्री वार्षभानवी देवी दैतदास, आणि हेच पुढे झाले श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपादांचे गुरु. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर की. एक विशेष घटना त्यावेळी घडली की जगन्नाथ रथयात्रा चालू होती आणि जगन्नाथ रथयात्रा चालू असताना जिथे भक्तिविनोद ठाकूर राहत होते त्यांच्या घरासमोर रथ येऊन थांबला. हत्ती लावले, घोडे लावले, परंतु रथ काही हालेना. मग भक्तिविनोद ठाकूर साहजिकच मॅजिस्ट्रेट होते, कायदा सुव्यवस्था त्यांनी सांभाळली होती, म्हणून रथावर जाऊन त्यांना दर्शन देण्याचा मान आला. त्यावेळी ते विमल प्रसादला घेऊन गेले आणि जसं जगन्नाथजींच्या समोर घेऊन गेले, जगन्नाथजींच्या गळ्यातली तुळशी माळा जी आहे ती विमल प्रसाद म्हणजेच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या गळ्यामध्ये पडली. त्यावेळी केदारनाथ दत्त भक्तिविनोद ठाकूरांनी लक्षात आलं की हाच जो मुलगा आहे तो या भक्ती संप्रदायाला वर उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूर केदारनाथ दत्त आनंदी झाले आणि लवकरच त्यांना त्या जगन्नाथपुरीच्या काळामध्ये 7 अपत्य त्यांना झालेली आहेत आणि मग लवकरच ते पुन्हा बंगालमध्ये या भागात आले आणि बंगालमध्ये आल्यानंतर वैष्णव संप्रदायातून त्यांची दीक्षा घेण्याची इच्छा झाली आणि मग 1980 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली बिपिन विहारी गोस्वामी यांच्याकडून. त्यांचे दीक्षित गुरु कोण आहे? बिपिन विहारी गोस्वामी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर ते कार्यरत करत असताना जगन्नाथ दास बाबाजी महाराज जे वृंदावनमध्ये त्यावेळी राहत होते त्यांच्या वैराग्याचा पगडा हा केदारनाथ दत्तवरती भरपूर पडला. की वैरागी बाबाजी आहेत नाही, त्यांचं वय जवळजवळ 125 वर्षाच्या पुढे होतं. त्यांचा गौरांग बिहारी नावाचा एक सेवक होता, तो त्यांना पलडीमध्ये बसून घेऊन जात असे. तर ते वैराग्य बघून भक्तिविनोद ठाकूर इतके आनंदित झाले की भक्तिविनोद ठाकूर कधी कधी चातुर्मासमध्ये 4-4 महिने जगन्नाथदास बाबाजी वृंदावनमध्ये जाऊन ते राहत त्यांचा संग करत त्यांच्याबरोबर वैराग्याच्या चर्चा ते करत आणि म्हणून जगन्नाथदास बाबाजी महाराज हे शिक्षा गुरु ठरले भक्तिविनोद ठाकूरांचे. म्हणून आपल्या परंपरेमध्ये नीट लक्षात घ्या, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचे गुरु गौर किशोरदास बाबाजी महाराज, गौर किशोरदास बाबाजी महाराजांचे शिक्षा गुरु भक्तिविनोद ठाकूर आहेत. म्हणून भक्तिविनोद ठाकूरांचा फोटो लावला जातो आणि भक्तिविनोद ठाकूरांचे दीक्षित गुरु आहेत बिपिन विहारी गोस्वामी, परंतु आपण फोटो कोणाचा लावतो? जगन्नाथ दास बाबाजी महाराज शिक्षा गुरूंचा फोटो लावतो. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जेवढे दीक्षा गुरु महत्त्वाचे आहेत तेवढेच शिक्षा गुरु देखील महत्त्वाचे आहेत, हे आपण जाणलं पाहिजे. आणि मग पुन्हा त्यांची जी बदली आहे ती चंपारण्य इथे झाली. चंपारण्यामध्ये ते काही काळ कार्य करत होते. तिथे एक विशेष घटना घडली. तिथे अनेक वर्षापासून जवळजवळ 30 वर्षापासून एका वृक्षाची पूजा होत होती आणि केवळ साधारण अशिक्षित व्यक्ती, अंधश्रद्धाळू व्यक्तीच त्यांची पूजा करत नव्हते, तर त्या वृक्षाची पूजा ब्राह्मण परिवारामध्ये जन्मलेले साधू ब्राह्मण परिवार देखील त्या वृक्षाची पूजा करत. का त्या वृक्षाची पूजा करत? कारण त्या वृक्षावरती एक ब्राह्मणाचं भूत त्याच्यावर राहत होतं आणि ते जे भूत आहे त्याला लोक इतके घाबरत होते, कारण जर त्या वृक्षाची पूजा केली नाही तर ते भूत
अक्षरशः लोकांना आजारी पाडायचं. इंग्रज देखील त्याने घाबरले होते. भक्तिविनोद ठाकूर तिथे पोहोचले आणि भक्तिविनोद ठाकूरांना सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही काहीतरी या वृक्षाला, या ब्रह्मराक्षसाला इथून घालवू शकता. ते म्हणाले काही चिंता नाही. आणि मग त्यांनी भागवत घेतलं आणि भागवत घेतल्यानंतर त्या वृक्षाच्या खाली बसून ते भागवत वाचू लागले. बरेच लोकांना भूत पिशाच लागल्यानंतर कळायचं काय काय करायचं ते कळत नाही. हां, या मायापूरमध्ये आमची एक यात्रा आली होती फार वर्षापूर्वी महाराजांची. या यात्रेमध्ये आमच्या एका भक्तांच्या मुलीला भूताने पकडलं होतं या मायापूर धामामध्ये. हां, ही सत्य घटना आहे. त्याला जर तुम्हाला वृंदावन प्रसाद प्रभू माहिती असतील आणि रासभक्ती माताजी माहिती असतील तर हे दोघंही त्यावेळेचे सत्य. आम्ही सगळे होतो. आमचा पूर्ण ब्रह्मचारी आश्रम त्या बसमध्ये होता. नाही, जर एखादा व्यक्ती किंवा स्त्री असो पुरुष असो ज्यावेळी अस्वच्छ राहतो, नीट लक्षात घ्या, भूत कोणाला पकडतात. एक तर जे 4 नियमाचं पालन करत नाही त्यांना भूत पकडतात. त्यानंतर जे अस्वच्छ म्हणजे लघवीला जाऊन आल्यानंतर जे हातपाय तोंड धुत नाही त्यांना भूत पकडतात. जे उष्ट खाल्लंय नाही, खात जातात परंतु चूळ भरत नाहीत त्यांनाही भूत पकडतात. त्यानंतर जेवलेली जागा जे स्वच्छ करत नाहीत त्यांनाही भूत पकडतात. नाही, अजून बरेच आहे परंतु तो एक वेगळं प्रवचन होऊन जाईल. ते पण सर्वसामान्य हा नियम आपण सगळ्यांनी पालन केला पाहिजे. भक्तिविनोद ठाकूर त्या वृक्षाखाली बसून आता श्रीमद भागवतमचं अध्ययन करू लागले. जसं त्यांनी भागवतमचं अध्ययन केलेलं आहे गावामध्ये हैजा आला आणि अख्खं गाव हैराण झालं. आणि इतकंच नव्हे, भक्तिविनोद ठाकूरांची तब्येत देखील खराब झाली आणि त्यांची मुलगी तिची देखील तब्येत खालावली. हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर भवतारिणी देवीदासीने त्यांना सांगितलं की तुम्ही कशाला त्रास करून घेताय. अनेकांनी विनंती केली की या ब्राह्मणाचं तुमच्याशी काय अडलेलं आहे, ते गाव बघून घेईल, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेता. परंतु वैष्णव जे आहेत ते परत दुःखी असतात. नीट लक्षात घ्या. भक्तिविनोद ठाकूर त्या झाडाखाली का बसले होते? कारण त्यांना भक्तांना किंवा जीवांना झालेलं दुःख सहन होत नव्हतं, म्हणून ते झाड त्या झाडाखाली बसले होते. म्हणून आपल्याला एक प्रचारक म्हणून कार्य केलं पाहिजे. आपल्याला एक साधक म्हणून तर कार्य करणं उत्तम आहे, परंतु एक प्रचारक म्हणून देखील आपण कृष्ण भावनेचा प्रचार केला पाहिजे. भक्तिविनोद ठाकूर बसले. अनेकांना वाटत होतं ब्रह्मराक्षस म्हणाला तुला माझ्याशी कमीत कमी 3 महिने युद्ध करावं लागेल जर मला इथून घालवायचं असेल तर, आणि मी तुला 1 महिन्यातच मारून टाकेन. ब्रह्मराक्षसाचे वादविवाद त्यांनी केले. ते म्हणे ठीक आहे पाहू. आणि भक्तिविनोद ठाकूरांची तब्येत खालावली. 1 महिना ते नित्य भागवताचं वाचन करत होते. 1 महिन्यानंतर एक प्रचंड आवाज आला आणि प्रचंड आवाज होऊन तो वृक्ष जो आहे तो उन्मळून पडला आणि ब्रह्मराक्षस जे आहे त्याला उत्तम गती प्राप्त झालेली आहे. श्रील भक्तिविनोद ठाकूर की. तशा प्रकारचं आध्यात्मिक जी शक्ती आहे ती श्रील भक्तिविनोद ठाकूरांकडे होती. असं एक नाही, अनेक व्यक्ती होते, अनेक योगी होते ज्यांना भक्ती विनोद ठाकूरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. जगन्नाथपुरीमध्ये असताना एक योगी होते जे स्वतःला महाविष्णू समजायचे, ज्याचं नाव होतं बिस्किशन. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर रामकृष्ण राम भैया फाल्गू भगवान रे, नाही तुम्ही पाहिला असेल जर तो व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये ते विष्णूचा अवतार समजायचे स्वतःला बिस्किशन. आणि हा अत्यंत योगी होता, प्रभावशाली होता. नाही, मी एक प्रवचन ऐकत होतो त्यामध्ये ब्रह्मचारी सांगत होते की मी ज्यावेळी भगवंताच्या शोधात होतो त्यावेळी अशा अनेक योगींशी माझी भेट झाली होती. ते योगींचे जसं योगी म्हणले ना हातात सफरचंद, तर ते सफरचंद येतं पण ते कुठून येतं माहिती आहे का? त्यांना मदत करणारे भूत पिशाच मागे असतात, ते आणून त्यांच्या हातामध्ये ठेवतात. ते म्हणले हो मी पाहिले म्हणे असे.
अनेक योगी पाहिलेले. तर तसं हा विषकिशन अत्यंत योगी होता. त्याने हातात जे काही मागितलं ते त्यांना मिळायचं. इतकंच काय, कोणाचे दुःख असेल, संकट असेल तो दूर करायचा. आणि इतकंच नव्हे, तो विषकिशन इतका कामुक होता की जर कोणाला पुत्र नसेल तर तो त्या स्त्रियांना बोलून पुत्र देखील प्रदान करायचा. यामुळे समाजामध्ये अराजकता पसरली होती. आणि ते इंग्रज त्यांच्याकडे गेले की याच्यापासून बिमोड कसा करावा, कारण लोक त्याला मानत होते आणि इंग्रजावरची श्रद्धा किंवा इंग्रजांवरती जो विश्वास आहे किंवा इंग्रजांची जी भीती आहे ती कमी होत होती. जर याची शक्ती वाढली तर लोक आपल्याला जुमानणार नाहीत. आणि म्हणून ते सगळे भक्तिविनोद ठाकूरांकडे आले. भक्तिविनोद ठाकूरांनी का त्याचा स्वीकार केला, कारण ते म्हणाले पाखंड खंडन या भौतिक जगामध्ये भगवंत कोणी होऊ शकत नाही. या सिद्धी आहेत आणि म्हणून जर मला त्याचं पाखंड नष्ट करायचं असेल, कारण तोपर्यंत भक्तीचा सिद्धांत प्रस्थापित होत नाही, म्हणून भक्तीचा सिद्धांत, भागवत धर्माचा सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी मी त्याचा बिमोड नक्कीच करेन. आणि म्हणून विषकिशनच्या आव्हानाला भक्तिविनोद ठाकूर गेले. आणि भक्तिविनोद ठाकूर ज्यावेळी गेले त्यावेळी भक्तिविनोद ठाकूरांना त्यांनी चेतावणी दिली, उगाच तुम्ही माझ्या वाटेला येऊ नका, नाहीतर मी तुमचं सर्व परिवार समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा त्यांनी प्रयत्नही केला. आणि एक सिद्धी भक्तिविनोद ठाकूरांवरती सोडल्या. भक्तिविनोद ठाकूर आजारी पडले, त्यांची अनेक मुले आजारी पडली, परंतु भक्तिविनोद ठाकूरांनी आपला मार्ग सोडला नाही. 36 मोठे मोठे ऑफिसर आणि 72 कॉन्स्टेबल या सगळ्यांनी त्या विषकिशन भगवंताला पकडलं आणि कैदेमध्ये डांबलं. इतका भयानक होता तो. आणि कैदेमध्ये डांबल्यानंतर जे आहे आता तो त्याची लाही झाली. परंतु त्याचवेळी एक डॉक्टर होते भक्तिविनोद ठाकूरांचे मित्र, त्यांचं नाव होतं डॉक्टर वॉल्टर. ते वॉल्टर यांनी देखील काही योगींचा अभ्यास केला होता. आणि त्यांनी भक्तिविनोद ठाकूरांना सांगितलं की हा जो काही जादूगिरी करतोय याची सगळी शक्ती याच्या केसांमध्ये आहे, म्हणून पहिली याची केस उडवा. आणि मग भक्तिविनोद ठाकूरांच्या आज्ञेवरून जेलवरून त्याची जी आहेत ती केस सगळी उडवली गेली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता माझ्या सिद्धी काही काम करणार नाहीत. आणि विदिन 3 मंथामध्ये या विषकिशनने आत्महत्या जेलमध्ये केलेली आहे. श्रील भक्तिविनोद ठाकूर की. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक योग्यांचा उद्धार केल्यानंतर भक्तिविनोद ठाकूर जे आहेत ते 1891 मध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्या ग्रंथामध्ये विशेष ग्रंथ आहेत कृष्ण संहिता, चैतन्य शिक्षामृत, जैवधर्म, तत्वसूत्र, तत्वविवेक, हरिनाम चिंतामणी, सज्जन तोषणी, असे अनेक एकापेक्षा एक भजन की भजन रत्नावली की आपल्याला भजनामध्ये कशी रती येईल असे अनेक ग्रंथ भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिले. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी त्याचा प्रचारही केला. कल्याणजी कल्पतरू शरणागती आपण जी आज भजन गायली ती अशी भजनं देखील त्यांनी लिहिली. 100पेक्षा अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले. 1896 साली जे ते निवृत्त झाले आणि त्यांनी विचार केला की आता माझा पूर्ण वेळ हा भजनासाठी दिला पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर ते वृंदावनमध्ये राहत, नवदीपमध्ये राहत, जगन्नाथदास बाबाजी यांचा संग करत. आणि जगन्नाथदास बाबाजींनी यांनी विनंती केलेली आहे श्रील भक्तिविनोद ठाकूरांना. ते म्हणाले की चैतन्य महाप्रभू या नवदीप धामामध्ये अवतरण झाले, परंतु गंगेच्या प्रभावामुळे ते धाम नक्की कुठे अवतीर्ण झाले हे कळायला मार्ग नाही. म्हणून तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थानाचा शोध घ्या अशी जगन्नाथदास बाबाजींनी त्यांना विनंती केली. कारण त्यावेळी चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान गंगेच्या त्या बाजूला आहे असा म्हणवणारा एक वर्ग होता. परंतु जगन्नाथदास बाबाजी आणि जे मोठे मोठे तत्ववेत्ते होते त्यांना माहिती होतं की या दिशेला गंगेच्या या बाजूला चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर ते जन्मस्थान शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अनेक
सरकारी कार्यालयांमधून त्यांनी मॅप्स आणले, नकाशे आणले, त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक जागा निश्चित केली की बहुतेक गंगेचा हा भाग जो आहे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान असू शकतं. परंतु त्यांना अजून काही पुरावा मिळत नव्हता. एके दिवशी इथेच त्यांच्या घरी, आपण आता तिथे जाणार आहोत, तिथे आजही त्यांचा फॅन आहे, त्यांचा बेड आहे, त्यांचे आराध्य पूजित विग्रह तिथे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ते स्थान गौडीय संप्रदायात इतकं पवित्र आहे कारण तिथे बरेचसे आचार्य एकत्र आलेले आपले. एक भक्तिविनोद ठाकूर, दोन त्यांचे पुत्र भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, तीन गौर किशोर दास बाबाजी महाराज. ज्यावेळी भक्तिविनोद ठाकूर कथा करत तर गौर किशोर दास बाबाजी महाराजही तिथे येत आणि जगन्नाथ दास बाबाजी महाराज देखील तिथे आलेले आहेत. असा संगम असलेलं ते स्थान आहे जिथे आता आपण थोड्या वेळात जाणार आहोत. तर त्या स्थानामध्ये एक टॅरिस आहे. त्या टॅरिसवरती गॅलरीमध्ये ते बसले होते. त्यांच्याबरोबर विमल प्रसाद नावाचा त्यांचा म्हणजेच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर होते आणि त्याचबरोबर त्यांचे एक मित्र होते ज्यांचं नाव होतं किरण बाबू. असे सगळे चर्चा करत बसले होते आणि तत्क्षणी भक्तिविनोद ठाकूरांनी एक दिव्य दृश्य गंगेच्या काठावरती पाहिलं. त्यांना दिव्य प्रकाश, अनेक चंद्र, अनेक सूर्यासारखा दिव्य प्रकाश दिसला. देवी देवता तिथे उपस्थित आहेत आणि स्वतः गौरांग महाप्रभू दिव्य आसनावरती बसलेले त्यांनी पाहिलं. आणि आपण जो रोज संध्याकाळी गौर आरती गातो ना की जयो जयो गौरा चांदी आरती कशोभा, ब्रह्मा शिवजी आरती करतायत, त्यांना चामर डुलवतायत, देवी देवता पुष्पवृष्टी करतायत, अनेक नृत्यकार नृत्य करतायत, कोणी कीर्तन गात आहे. असा दिव्य दृश्य त्याने गंगेच्या काठावरती पाहिलं. सुरुवातीला त्यांना स्वतःवर विश्वास होईना म्हणून त्यांनी किरण बाबूंना विचारलं, किरण बाबू तुम्हाला काही गंगेच्या काठावरती दिसतंय का? तो म्हणे काहीच दिसत नाही, सगळं काळं काळं. मग ते काही त्यांना म्हटले नाही. मग बाजूला विमल प्रसाद बसले होते. त्यांना विचारलं, विमल तुला काही दिसतंय का? ते म्हणे हो, जे तुम्हाला दिसतंय तेच मला दिसतंय. आणि मग भक्तिविनोद ठाकूरांनी विचार केला की तिथे जाऊन आपण उद्या बघू. आणि मग भक्तिविनोद ठाकूर दुसऱ्या दिवशी तिथे गेले. मॅपमध्ये देखील पाहिलं, त्यावेळेचं नाव होतं मियापूर. मायापूरवरून अपभ्रंश होतो ते मियापूर स्थान झालं होतं आणि ती सर्व जागा मुसलमानांची होती. तिथे मुसलमान जे आहेत ते विष्ठेसाठी जात होते. ते भक्तिविनोद ठाकूर तिथे पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिला की अनेक तुळशीच्या बागा तिथे आहेत. मग आता लक्षात आलं आणि त्याचबरोबर चैतन्य महाप्रभू ज्या वृक्षाखाली जन्म झाला असा लिंबाचा वृक्ष देखील तिथे त्यांनी पाहिला. आता त्यांचा विश्वास बसला की हीच जागा असली पाहिजे चैतन्य महाप्रभूंच्या जन्माची. म्हणून फार सुंदर एक तर सगळ्यात पहिलं तिथे मॅप सगळ्यात जुळून येत होता. दुसरं की तुलसी वन तिथे होतं, लिंबाचा वृक्ष होता. आता तिसरी गोष्ट घडली की दिव्य प्रकाश, दिव्य लीला तिथे त्यांनी पाहिली. परंतु अजूनही संभ्रम होता की हे स्थान चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे की नाही. आणि म्हणून त्यांनी एक विचार केला. त्यांचे गुरु जगन्नाथदास बाबाजी महाराज त्यांना तिथे आणण्याचा विचार केला. त्यावेळी जगन्नाथदास बाबाजी महाराजांचं वय जवळजवळ 150 वर्षाच्या आसपास होतं. त्यांच्या डोळ्याची पापणी उठत नव्हती. जर कोणाला त्यांना बघावायचं असेल तर ते डोळे उघडायचे त्यांचा शिष्य आणि मग ते बघायचे आणि मग डोळे बंद करूनच चर्चा करायची. इतके महान जगन्नाथदास बाबाजी महाराज त्यांना टोकरीमधून बिहारी जो त्यांचा सेवक होता तो तिथे घेऊन आला. आणि ज्यावेळी जगन्नाथदास बाबाजी महाराजांनी त्या जमिनीला स्पर्श केला त्यावेळी जगन्नाथदास बाबाजी महाराज जवळजवळ 150 वर्षाचे असताना त्यांनी जवळजवळ 10 फूट
उंच उड्या मारल्या, उंच कीर्तन केलं आणि जोरजोराने ओरडायला लागले, येई नित्य आनंदार, येई गौरांगेर जन्मभूमी, यही गौरांगेर जन्मभूमी, यही गौरांगेर जन्मभूमी, असं म्हणून ते जोरजोराने हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं जोरजोराने कीर्तन करायला लागले. आणि यही निमायर जन्मभूमी, यही निमायर जन्मभूमी हे ऐकल्यानंतर मग त्याने समजलं की हीच भूमी आहे चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थानाची. आणि मग ती जागा विकत घेतली आणि मग त्यावेळी त्यांनी मंदिर बांधण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीकडून 1-1 रुपया गोळा केला नवदीपमध्ये जाऊन. का? कारण प्रत्येकाची सेवा त्याच्यामध्ये लागली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी जे आहे या चैतन्य महाप्रभूंच्या जन्मभूमीचा शोध लावला. यानंतर आपण त्यांचं जीवनचरित्र पाहिलं, कशा प्रकारे ते रोज नामहट्ट जवळजवळ 5000 नामहट्ट, मी चुकून मगाशी 500 बोललो, 5000 नामहट्ट प्रोग्राम ते सांभाळवते गृहस्थ आश्रमामध्ये असताना नाही. आणि मग 1910 साली त्यांनी जे आहे स्वतःला बंदिस्त करून घेतलं याच ठिकाणी जिथे आता आपण जाणार आहोत. 4 वर्ष जे आहे त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं आणि नामभजनांमध्ये ते लागलेले आहेत. 23 जून 1914 साली त्यांनी गदाधर पंडित यांच्या तिरोभावा दिवशी आपलं समर्पण केलं आणि आपलं देहवासन करून ते आध्यात्मिक जीवनामध्ये निघून गेलेले आहे. श्रील भक्तिविनोद ठाकूर की. भक्तिविनोद ठाकूरांना आचार्य म्हटलं जातं. आचार्याच्या 2 व्याख्या नीट लक्षात ठेवा. पहिली व्याख्या, जे आचरणवरून आपल्या आचरणावरून भक्ती शिकवतात नाही. म्हणून प्रत्येक गृहस्थांसाठी ब्रह्मचार्यांसाठी भक्तिविनोद ठाकूरांचं जे जीवन आहे हे आदर्श उदाहरण आहे. किती तळमळ असली पाहिजे आपल्या संप्रदायाला पुढे नेण्यासाठी, किती तगमग असली पाहिजे आपल्या 100 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत, 5000 नामहट्ट प्रोग्राम, वरतून जज आणि 14 मुलं. तरी देखील या संप्रदायाला इच्छा, मी विचार करत होतो इतकं भक्तिविनोद ठाकूर का करू शकले. खरं तर ते भगवंताचे नित्य पार्षद आहेत, परंतु प्रामाणिक इच्छा चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाचा प्रचार करण्याची आपल्याकडून का होणार नाही? कारण अजून आपली इच्छाच नाही आहे की मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे. आपली इच्छा, अजून आपला विश्वासच पक्का झालेला नाही आहे की जे मी करतोय ते जीवनाची परिपूर्णता आहे. अजून तो विश्वास झालेला नाही. आणि जोपर्यंत तो विश्वास होणार नाही तोपर्यंत आपली त्या प्रकारची इच्छा होणार नाही. आणि जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत आपण या भौतिक जगामधले भातुकलीच्या खेळामध्येच आनंद घेऊ. इथे आल्यानंतरही नाही, साड्या कुठे स्वस्त मिळतात, गोपी ड्रेस कुठे स्वस्त मिळतो नाही, कुठे काय मिळतं याची चलबिल सुरू झाली. मला सांगत होते भक्त, विचारत होते भक्त नाही. ही स्थिती आहे आपली. कुठं गोलोकचं प्रेमधन आणि कुठे या भौतिक जगातल्या या क्षणिक क्षुल्लक गोष्टी ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत नाही. आणि म्हणून इच्छा पाहिजे. जर भक्ती संप्रदायावर दृढ विश्वास झाला तर ती इच्छा होईल आणि इच्छा झाल्यानंतर व्यक्ती जबाबदाऱ्या घेतो, नाहीतर तो जबाबदाऱ्या टाळतो, जबाबदार घेत नाही. मी नाही, तुम्ही करा, तुम्ही पुढे व्हा, मी नाही. म्हणून जबाबदार होत नाही. म्हणून भक्ती विनोद ठाकूर आपल्याला शिकवत आहेत. एक आचरणावरून शिकवायची आहे आणि दुसरं फार सुंदर त्यांचं की संप्रदायामध्ये जे अवगुण होते ते अवगुण देखील त्यांनी काढलेले आहेत. जे अवगुण काढतात त्यांना आचार्य म्हणतात. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर जे आहे ते आपले आचार्य आहेत. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी बाह्य आवरण आवश्यक नाही. राधानंद महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते, स्त्री असो, पुरुष असो, ब्रह्मचारी असो, ग्रस्त असो, रंजलेला असो, गांजलेला असो, धनी असो, गरीब असो,
तो भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो आणि तो भगवंतांना प्राप्त करू शकतो. बाह्य आवरण त्याला कारणीभूत होऊ शकत नाही. ते भक्तिविनोद ठाकूर आपल्याला शिकवत आहेत आणि भक्तिविनोद ठाकूरांनी एक विशेष आदर्श घालून दिला की आपलं घर देखील मंदिर ते बनवू शकतात. ज्यावेळी रोज संध्याकाळी भक्तिविनोद ठाकूर घरी येत तर त्यांची मुलं कीर्तन करत असत, भजन करत असत. गृह थाको वने थाको सदा हरी बोले था. कुठेही राहा परंतु भजन करा. आणि अशा प्रकारे भक्ती विनोद ठाकूर जे आहेत त्यांचं शेड्यूल मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण मला ते शेड्यूल फार आवडलं. नाही इतकं सुंदर शेड्यूल आहे. आधी मी परंतु काल रात्री मी याच्यावर थोडं मनन चिंतन करत होतो की किती पर्टिक्युलर राहिले असतील ते. फार सुंदर शेड्यूल आहे. पुन्हा मी सांगतो. संध्याकाळी 7:30 ते 10:30 ते काय करायचे, विश्राम करायचे. 7:30 ते 10:30, 10:30 ते सकाळी 4 वाजेपर्यंत ग्रंथ वाचन आणि ग्रंथ लिहायचं. आता लिहायचं म्हटल्यावर वाचावं लागेल ना. ते एक पुस्तक दे आम्ही लिहिलं, मूल्य शिक्षण. अरे किती लोकांची मदत, किती लोकांना सांगावं लागलं हे करा ते करा असं करा, श्लोक यांनी शोधा, लिखाण यांनी करा. किती तास द्यावा लागतो एक पुस्तक लिहायला. 100 पुस्तकं लिहिली त्यांनी, वाचन केलं. आणि मग 4 ते 4:30 रेस्ट, 4:30 ते 7 जप. आम्हाला 5:15 ते 6:15 सांगितलं आहे. त्याच्यातही दांड्या. कुठे प्रभूजींचं लक्ष असणार आहे नाही. जाऊ का आपण भगवत धामामध्ये, त्यासाठी चालू आहे का इथे नाही. म्हणून नुसतं आय मसाज नको, फिरायला हरी बोल हरी बोल आणि इथून गेल्यानंतर पुन्हा नाही. म्हणून धाम रिव्हील झाला पाहिजे आपल्या हृदयामध्ये. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून जप सकाळी मी पाहिलं काही लोक प्रवचनात जप करतात नाही, प्रवचनात जप, कारण दुसरा वेळ नाही मिळत. म्हणून नीट लक्षात घ्या, जपाची वेळ ब्रह्ममुहूर्तावरती जप झाला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या तो जप भगवंत बघतील की हां याला खरं माझी तळमळ आहे नाही. नाहीतर भगवंत म्हणतील तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में. भगवंत जिथे आहेत मुक्काम पोस्ट 40 गाव, हरी बोल, जा तिकडेच जा नाही. मुक्काम पोस्ट डोळे, हरी बोल नाही बघणार भगवंत. आणि म्हणून जप सकाळी झाला पाहिजे. 7 वाजेपर्यंत जप करायचे. 7 ते 7:30 पत्र व्यवहार करायचे. 7:30 ते 9 ते लोकांना भेटत असत. 9 ते 10 स्नान आणि भोजन, अल्प आहार घेत 10 नंतर 5 वाजेपर्यंत ते कार्य करत. 5 ते 7 5000 नामट्ट प्रोग्राम नाही. सागरराव प्रभू 5000 नाही हे की नाही. नीट लक्षात घ्या. दॅट्स वाय नीड द प्लॅनिंग अँड सिस्टम. विदाउट प्लॅनिंग अँड सिस्टम वी आर नेवर रिच नाही. आणि मग 7 ते 8 वाजेपर्यंत, 7 ते 7:30पर्यंत हे भोजन अल्पाहार करायचे आणि रेस्ट करायचे. तर अशा श्रील भक्तिविनोद ठाकूरांच्या चरणी आपण प्रार्थना करू की जे काही आम्हाला मिळालेलं आहे, जे काही मिळालेलं आहे, जी काही भक्ती मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ राहू. नीट लक्षात घ्या. कारण भक्तीमध्ये गंभीरता त्याच वेळी येते किंवा भक्तीमध्ये जबाबदारी त्याच वेळी येते जे आपल्याला मिळालं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहू. ग्रेटफुल. जर मिळालं आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलो नाही तर आपल्याला जे मिळालं त्याची किंमतच कळणार नाही. म्हणजे मिळालं त्याच्याबद्दल कृतज्ञ राहू आणि कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये येऊ ही प्रार्थना भक्तिविनोद ठाकूरांच्या चरणी आपण करूया. की हे श्रील भक्तिविनोद ठाकूर जे आपण या परंपरेमध्ये इतकं महान कार्य केलेलं आहे, आम्ही आपल्या चरणी केवळ एकच प्रार्थना करतो की जे काही आम्हाला गुरु आणि कृष्णाच्या कृपेने मिळालेलं आहे, वैष्णवांच्या कृपेने मिळालेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही वोट ऑफ थँक्स कृतज्ञ राहू. आणि ही जर कृतज्ञता परिपूर्ण राहिली तरच भक्ती वाढेल, अन्यथा वाढणार नाही. म्हणून कृतज्ञपूर्ण प्रार्थना आपण तिथे करायची आहे आणि तरच ही धाम यात्रा यशस्वी झाल्यासारखी होईल. अन्यथा मुक्काम पोस्ट. हरे कृष्णा.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं भक्तिविनोद ठाकूरांची एक शिकवण आहे, नीट लक्षात घ्या. भक्तिविनोद ठाकूर सांगतात अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन. आम्हाला फार सुंदर त्यांचं भजन आहे. जे भक्तीला अनुकूल आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि जे भक्तीला अनुकूल नाही त्याचा आपण त्याग केला पाहिजे, तरच आपण भक्तीमध्ये अग्रेसर होऊ. म्हणून त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करू की जे भक्तीमध्ये अनुकूल आहे त्याचं आम्ही पालन करू आणि जे प्रतिकूल आहे त्याचा आम्ही नक्कीच त्याग करू, अशी प्रार्थना भक्तिविनोद ठाकूरांच्या चरणावर आपण करूया. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा कृष्ण